नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इम्युनायझेशन अँड वॅक्सिनेशन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सविस्तर समजून घेणार आहोत. हा टॉपिक नर्सिंग एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण काय काय बघणार आहोत हे बघा. आपण इम्युनायझेशनच्या बेसिक कॉन्सेप्ट्सपासून सुरुवात करू, मग वॅक्सिन्सचे प्रकार कोणते आहेत ते पाहू आणि मग थेट नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलपर्यंत जाऊ. थोडक्यात परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचं आहे ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. ओके, तर आपला पहिला सेक्शन आहे इंट्रोडक्शन टू इम्युनायझेशन. चला यातल्या काही अगदी कोर कॉन्सेप्ट्स म्हणजे मूळ संकल्पना आधी समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण दोन शब्दांमधला फरक समजून घेऊया जे नेहमी एकत्र वापरले जातात: इम्युनायझेशन आणि वॅक्सिनेशन. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हे एकच आहेत, पण तसं नाहीये. बघा, इम्युनायझेशन ही एक खूप मोठी ब्रॉड टर्म आहे. म्हणजे काय? तर कोणत्याही पद्धतीने आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती सुधारणे. यात मग चांगलं खाणं पिणं आलं, स्वच्छता आली, अगदी योगासुद्धा आला आणि हो, वॅक्सिन्स पण आले. या उलट वॅक्सिनेशन म्हणजे काय? तर ही एक स्पेसिफिक प्रोसेस आहे जिथे फक्त आणि फक्त वॅक्सिन वापरून इम्युनिटी वाढवली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर वॅक्सिनेशन हे इम्युनायझेशनचाच एक भाग आहे. तर मग हे एकदम स्पष्ट झालं, बरोबर. इम्युनायझेशन ही मोठी संकल्पना आहे आणि वॅक्सिनेशन त्याचा एक भाग आहे. अच्छा, मग आता पुढचा प्रश्न येतो की हे वॅक्सिन म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, वॅक्सिन हे एक असं एजंट आहे जे एका विशिष्ट रोगाविरुद्ध आपल्या शरीरात रेझिस्टन्स पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती आणि डिफेन्स पॉवर म्हणजे संरक्षण शक्ती तयार करतं. आणि याचा परिणाम काय होतो? तर तो विशिष्ट आजार होण्याची शक्यताच खूप कमी होते. आणि इथे विशिष्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, BCGची लस फक्त TB पासून वाचवते, ती मीझल्सवर काम नाही करणार. तसंच पोलिओची लस पोलिओपासूनच वाचवेल. यालाच म्हणतात वॅक्सिन्सची स्पेसिफिसिटी. चला, आता या बेसिक गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि वॅक्सिन्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहूया. ओके, सो नेक्स्ट हेडिंग, टाइप्स ऑफ वॅक्सिन्स. बघा, वॅक्सिन्सना आपण साधारणपणे 3 मुख्य प्रकारांमध्ये क्लासिफाय करतो. यातला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रकार आहे लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन्स. आता हे काय आहे ते आपण या टेबलच्या मदतीने समजून घेऊया. इथे एक निमॉनिक पण दिला आहे, बॉय लव्ह द क्राईम, जे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. तर लाईव्ह वॅक्सिन्समध्ये काय असतं? नावाप्रमाणेच यात जिवंत रोगजंतू वापरलेले असतात. पण घाबरू नका, हे रोगजंतू ॲटेन्युएशन नावाच्या प्रक्रियेतून खूप खूप जास्त कमजोर केलेले असतात. इतके कमजोर की ते आपल्या शरीरात आजार निर्माण करू शकत नाहीत, पण आपलं शरीर त्यांना ओळखतं आणि त्यांच्या विरुद्ध इम्युनिटी तयार करतं. सोपं आहे ना? आणि याची उदाहरणं कोणती? तर टेबलमध्ये बघा, BCG, OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, मीझल्स, ही सगळी लाईव्ह वॅक्सिन्स आहेत. चला आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. तो आहे किल्ड किंवा इनॲक्टिव्हेटेड वॅक्सिन्स. नावावरूनच कळतंय, यात रोगजंतूंना हीट किंवा केमिकल्स वापरून मारलं जातं, म्हणजे निष्क्रिय केलं जातं. यांना हीट इनॲक्टिव्हेटेड असंही म्हणतात. आता हे जंतू मेलेले असल्यामुळे आजार तर होऊच शकत नाही, पण आपलं शरीर तरीही त्यांना ओळखतं आणि त्यांच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं. यासाठी लक्षात ठेवायला एक निमॉनिक आहे, परिचोर्थी दिल्ली में, आणि ह्याची उदाहरणं म्हणजे IPV म्हणजे इनॲक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन, रेबीज आणि कॉलरा. आणि मग येतो तिसरा प्रकार, टॉक्सॉइड वॅक्सिन्स. हा प्रकार थोडा वेगळा आहे. इथे आपण थेट जीवाणू वापरत नाही, तर त्या जीवाणूंनी तयार केलेले विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स वापरतो. अर्थात हे टॉक्सिन्स जसे का तसे नाही वापरत, त्यांना डिटॉक्सिफाय केलं जातं, म्हणजे त्यांचं विषारीपण काढून टाकलं जातं. त्यामुळे ते शरीराला काहीच नुकसान करत नाहीत, पण आपली इम्युन सिस्टम मात्र ॲक्टिव्ह होते. याचं मेमोनिक आहे तेरा दिवाना बनूंगा, आणि यात येतात टिटानस आणि डिप्थिरिया. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉट्युलिनम हे जगातल्या सर्वात लिथल टॉक्सिन्सपैकी एक आहे. ओके, तर आता आपल्याला वॅक्सिन्सचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत हे चांगलं समजलं आहे. आता जरा इतिहासात डोकावूया. हा सेक्शन परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. आपण बघूया की माइलस्टोन्स अँड प्रोग्राम्स इन इंडिया. चला ही टाईमलाईन बघूया. याची सुरुवात होते 1796 पासून, जेव्हा एडवर्ड जेन्नर यांनी जगातील पहिली लस शोधली, स्मॉल पॉक्सची. मग 1954 मध्ये IPV आली, 1957 मध्ये OPV. जागतिक स्तरावर 1974 मध्ये एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन म्हणजे EPI सुरू झाला, आणि तोच प्रोग्राम 1978 मध्ये भारतात आला. आणि मग आला एक महत्त्वाचा टप्पा, 1985. यावर्षी भारतात युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे UIP लॉन्च झाला. आता इथे एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे परीक्षेसाठी.
UIP-मध्ये मीझल्स वॅक्सिन ॲड करण्यात आली आणि टायफॉइड वॅक्सिन काढून टाकण्यात आली. हे लक्षातच ठेवा. आणि याच प्रवासातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मिशन इंद्रधनुष. लक्षात ठेवा, हे 25 डिसेंबर 2014ला लॉन्च झालं होतं. याचं मुख्य ध्येय काय होतं? तर जे बाळ किंवा गर्भवती महिला लसीकरणापासून सुटले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं. सुरुवातीला यात 7 आजारांविरुद्ध लसी होत्या, पण आता मिशन इंद्रधनुष 2.0 मध्ये आपण तब्बल 12 किलर डिझिजेस कव्हर करतो. ही लिस्ट तुमच्या समोर आहे. ओके, आता आपण येतोय या लेक्चरच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल किंवा NIS. परीक्षेमध्ये यावर प्रश्न हमखास असतोच. हे शेड्यूल जन्मापासून ते थेट 16 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना कव्हर करतं. चला तर मग अगदी जन्मापासून सुरुवात करूया. जन्माच्या वेळी ॲट बर्थ बाळाला 3 वॅक्सिन्स दिल्या जातात. बघा, पहिली आहे BCG. हिचा डोस आहे 0.05 ml. लक्षात ठेवा, फक्त 0.05 ml. आणि राऊट आहे इंट्राडर्मल लेफ्ट अपर आर्मवर. पण इथे कॅच आहे, जर बाळ 28 दिवसांपेक्षा मोठं झालं आणि मग BCG दिली तर डोस बदलतो आणि 0.1 ml होतो. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय. दुसरी आहे OPVचा 0 डोस, 2 थेंब तोंडावाटे. आणि तिसरी हेपेटायटिस B. हा बर्थ डोस खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आईकडून बाळाला होणारं संक्रमण टाळतो. आणि हा डोस जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, आयडियली 24 तासांच्या आत द्यायला हवा. ठीक आहे, आता बाळ 6 आठवड्यांचं झालं. ॲट 6 वीक्स त्याला 5 वॅक्सिनचा पहिला डोस मिळतो. 5. यात मुख्य आहे पेंटावॅलेंट वॅक्सिन. नावामध्येच आहे पेंटा म्हणजे 5. ही एकच लस 5 आजारांपासून संरक्षण देते: डिफ्थेरिया, पर्च्युसिस, टिटानस, हेपेटायटिस B आणि HIV. यासोबतच OPV, रोटाव्हायरस, FIPV आणि PCVचा पहिला डोस दिला जातो. यातले बहुतेक IM इंजेक्शन्स बाळाच्या मांडीच्या स्नायूत म्हणजे वास्टस लॅटरालिस मसलमध्ये दिले जातात. आता पुढे 10 आठवड्यांनी काय? तर 6 आठवड्यांना ज्या लसी दिल्या होत्या त्यातल्या OPV, रोटाव्हायरस आणि पेंटावॅलेंट यांचे दुसरे डोस दिले जातात. सो OPV2, रोटा2, पेंटा2. अगदी सोपं आहे. आणि मग 14 आठवड्यांनी याच 3 लसींचे तिसरे डोस दिले जातात, प्लस FIPV आणि PCVचे दुसरे डोस. म्हणजे 14 आठवड्यांनी बाळाला पुन्हा 5 इंजेक्शन्स आणि ड्रॉप्स मिळतात. इथे बाळाची प्रायमरी इम्युनायझेशन सिरीज बऱ्यापैकी पूर्ण होते. आता येतो एक महत्त्वाचा माइलस्टोन, 9 मंथ्स. ॲट 9 मंथ्स बाळाला मिळते मीझल्स किंवा MR वॅक्सिनची पहिली डोस. ही खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, ही सबक्युटेनियस दिली जाते, 0.5 ml राईट अपर आर्ममध्ये. यासोबतच PCVचा बूस्टर डोस पण दिला जातो. आणि जिथे जॅपनीज एन्सेफॅलायटिसचा धोका आहे तिथे त्याचीही पहिली लस दिली जाते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथूनच व्हिटॅमिन A प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम सुरू होतो. चला, या व्हिटॅमिन Aच्या शेड्यूलवर एक नजर टाकूया. यावरही प्रश्न येतो. पहिला डोस 9 महिन्यांवर. तो असतो 1 लाख इंटरनॅशनल युनिट्स म्हणजे 1 ml. पण त्यानंतरचे सगळे डोस म्हणजे 18 महिन्यांपासून ते 5 वर्षांपर्यंत दर 6 महिन्यांनी ते 2 लाख इंटरनॅशनल युनिट्सचे असतात म्हणजे 2 ml. तर पहिला डोस 1 ml आणि बाकीचे 8 डोस 2 mlचे असे एकूण 9 डोस दिले जातात. आता बाळ मोठं झालंय. 16 ते 24 महिन्यांच्या दरम्यान त्याला बूस्टर डोसेस दिले जातात. यामध्ये MMRचा दुसरा डोस, DPTचा पहिला बूस्टर आणि OPVचा बूस्टर डोस दिला जातो. आता पुढे 5 ते 6 वर्षांचं वय. इथे DPTचा दुसरा बूस्टर डोस दिला जातो. पण एक क्लिनिकल पॉइंट लक्षात ठेवा, आता इंजेक्शन साईट बदलते. लहानपणी आपण वास्टस लॅटरलिस मसल वापरत होतो, पण आता मूल 3 वर्षांपेक्षा मोठा आहे, त्यामुळे इंजेक्शन डेल्टॉइड मसलमध्ये म्हणजे दंडावर दिलं जातं. आणि मग शेड्यूलच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 10व्या आणि 16व्या वर्षी TDचे बूस्टर डोसेस दिले जातात. TD म्हणजे टिटॅनस आणि ॲडल्ट डिफ्थेरिया. हे दोन्ही डोस डेल्टॉइड मसलमध्ये दिले जातात. आणि इथे आपलं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल पूर्ण होतं. चला, शेड्यूल तर आपण पाहिला, पण परीक्षेमध्ये फक्त शेड्यूलवरच नाही तर काही प्रॅक्टिकल टॉपिक्सवर पण प्रश्न येतात, जसं की व्हॅक्सिन वायल मॉनिटर, कोल्ड चेन, ओपन वायल पॉलिसी. चला तर हे स्पेशल टॉपिक्स थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. सुरुवात करूया VVN पासून. VVM म्हणजे काय? तर प्रत्येक वॅक्सिन वायलवर एक लहानसं स्टिकर असतं. ही एक हीट सेन्सिटिव्ह चिप असते. याचा नियम खूपच सोपा आहे आणि यावर हमखास प्रश्न येतो. बघा, आत एक छोटा चौरस आहे आणि बाहेर एक मोठं वर्तुळ. जोपर्यंत आतला चौरस बाहेरच्या वर्तुळापेक्षा फिकट रंगाचा आहे तोपर्यंत ती वॅक्सिन वापरायला सेफ आहे, म्हणजे स्टेज 1 आणि 2. यूज द वॅक्सिन. पण
ज्या क्षणी आतल्या चौरसाचा रंग बाहेरच्या वर्तुळा एवढा किंवा त्यापेक्षा गडद होतो, म्हणजे स्टेज 3 किंवा 4, तर ती वॅक्सिन वापरायची नाही. इट मस्ट बी डिस्कार्डेड. सोपं आहे, राईट? आता पुढचा टॉपिक आहे ओपन वायल पॉलिसी. नावातच आहे, एकदा वायल उघडली की ती किती वेळ वापरता येते हे ही पॉलिसी सांगते. याचे 2 भाग आहेत. पहिला भाग, ज्या लसींमध्ये काही मिक्स करावं लागत नाही, म्हणजे त्या लिक्विड फॉर्ममध्येच असतात, जसं की DPT, TD, हेपेटायटिस B, OPV. या लसींची वायल उघडल्यानंतर जर ती प्रॉपरली कोल्ड चेनमध्ये ठेवली तर 28 दिवसांपर्यंत वापरता येते. पण ज्या लसी रिकॉन्स्टिट्यूट कराव्या लागतात, म्हणजे पावडरमध्ये डायल्युएंट मिक्स करावा लागतो, जसं की BCG, मिझल्स, त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही. त्या एकदा तयार केल्या की सेशन संपेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 6 तासांच्या आत वापराव्या लागतात. त्यानंतर त्या डिस्कार्ड करायच्या. ओके, तर आपण जवळजवळ सगळं कव्हर केलं आहे. आता शेवटच्या सेक्शनमध्ये आपण एक हाय यील्ड रिव्हिजन करूया, म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी पटकन नजर टाकता येईल असं समरी. हे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. बघा, लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्ही फक्त 3 रूट्स लक्षात ठेवा. इंट्राडर्मल कोणत्या? फक्त 2, BCG आणि FIV. सबक्युटेनियस कोणत्या? फक्त 2, मिझल्स अथवा MR आणि जॅपनीज एन्सेफोलायटिस. आणि ओरल कोणत्या? OPV, रोटाव्हायरस आणि व्हायटॅमिन A. झालं. या सोडून बाकी ज्या काही वॅक्सिन्स शेड्यूलमध्ये आहेत त्या सगळ्या इंट्रामस्क्युलर आहेत आणि त्यांचा डोस पण स्टँडर्ड आहे 0.5 ml. किती सोपं झालं बघा. असं लक्षात ठेवलं तर कन्फ्युजनला जागाच नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा इम्युनायझेशन अँड वॅक्सिनेशन हा इम्पॉर्टंट टॉपिक सविस्तर समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नर्सिंग एक्झाम प्रिपरेशनसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.